विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. या वर्षीच्या सीईटीचा जो रिझल्ट लागलाय ना, मग अशी मी म्हणतोय हजारो मुलं आहेत की ज्यांचा सीईटीचा स्कोर खूप छान होता. अगदी 100, 120, 130, 142 असा स्कोर होता. पण अपेक्षेप्रमाणे पर्सेंटाईल मिळालं नाही. म्हणजे माझ्या एका स्टुडंटला 132 स्कोर आहे पण 89 पर्सेंटाईल आहेत. अशी मुलं हजारो आहेत, लक्षात घ्या. मग आता करायचं काय? पहिली गोष्ट म्हणजे ना, इथं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. सीईटी सर क्लिअर काय म्हणणार आहे की शिफ्ट वेगळा होता, ओके, डिफिकल्टी लेवल वेगळी होती, त्या टॉपरनुसार त्यानुसार ते पर्सेंटाईलचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसारच तुमचं पर्सेंटाईल आहे. मग इथं आपण आता काय करू शकत नाहीये. मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडनं 60 पर्सेंटाईलचीच मुलं एवढी आहेत काउन्सिलिंगसाठी. मग आता अशा मुलांनी काय केलं पाहिजे? म्हणजे मी तुम्हाला सांगू का, 60 to 7 आता तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, लक्ष द्या मी काय सांगतोय ते अतिशय महत्वाचं आहे. पर्सेंटाईल 60 असू दे, बिलो 60 असू दे, अबोव 60 असू दे, 90, 95 असू दे, पालक जे आहेत ना, त्यांचा पहिला प्रश्न मला असतो की सर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? मी तुम्हाला सांगतो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लास्ट इयर कट ऑफच देईल. तुम्ही सीओईपीचं जर कट ऑफ चेक केलं, आपण फक्त ओपनचा विचार करूया. आता इथं कास्ट वाईज इतकं मग ते वेगळं असणार आहे, आपण फक्त ओपनचा विचार करूया. आय थिंक 99.5 च्याही अबावचे मार्क असणार आहे. सीएस साठी तर विचारूच नका, ते 99.7 99.8 कडे पोहोचेल, लक्षात घ्या. ओके, मग मला सांगा 60, 70, 80 पर्सेंटाईलला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. ओके, मग दुसरी गोष्ट, बेस्ट कॉलेज मिळेल का? ह्याच्याबद्दल मी सारखं बोललोय की सगळेच कॉलेजेस बेस्ट आहेत, पण आपण ज्याला बेस्ट कॉलेज समजतोय ते कोणते आहेत की ज्यांचं कट ऑफ जास्त आहे. ऑब्व्हियसली जिथं कट ऑफ जास्त आहे तिथं सगळे बेस्ट स्टुडंट आहेत, कॉम्पिटिशन आहे आणि एकमेकाला मुलं हेल्प करतायत. सिनियर, आता वालचंद कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया. त्या कॉलेजमध्ये एवढे ग्रुप्स आहेत ना, आणि माझा एक स्टुडंट आहे फर्स्ट इयरला आता, ओके, त्यानं मला सांगितलं की सिनियर्स एवढी हेल्प करतायत ना, ओके, आणि ते बेस्टच आहे. मग म्हणजे मुद्दा काय आहे बघा, कॉलेजेस सगळे बेस्टच आहेत, पण जिथं कट ऑफ जास्त आहे तिथं सगळं थोडंसं वातावरण पण त्याप्रमाणेच राहतंय. एक प्रकारची स्पर्धा आहे आणि तिथं मग प्लेसमेंट सुद्धा चांगले होत आहेत मुलं. ठीक आहे, मग बेस्ट कॉलेज म्हणजे कोणते? आता ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट कॉलेजेस बेस्ट आहेत, लक्षात घ्या. पण त्या खालोखाल PICT आहे, VIT आहे, PCCOE आहे. मग यांचं जे काय मेरिट आहे ना, मी तुम्हाला सांगू का, 98+ पर्सेंटाईल हवा आहे त्या ठिकाणी सुद्धा, CS ब्रांच हवी असेल तर. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, बेस्ट कॉलेज, ठीक आहे, जे सगळे बेस्ट समजतात, त्याचं प्लेसमेंट खूप छान असते, असे प्रायव्हेट कॉलेजेस, इथं जर ॲडमिशन मिळालं नाही तर सगळं संपलंय असं आहे का? नाही. इंजिनिअरिंग कॉलेजेस पण खूप आहेत. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की तुम्ही ना कॉलेजेसना व्हिजिट द्यायला सुरुवात करा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ऑलमोस्ट प्रत्येक कॉलेजमधून मुलं प्लेस झालेत. निदान ॲव्हरेज 3.5, 3.8 असे पॅकेजेस सगळ्यांना मिळालेले आहेत, जी मुलं प्लेस झाले तिथं. मग आता मला सांगा, एखाद्या कॉलेजमधली जास्तीत जास्त मुलं प्लेस होतात. आता वालचंदचं एक्झाम्पल घेण्यापेक्षा COEP घेऊया, PCCOE घेऊया, इथले ऑलमोस्ट 100% मुलं प्लेस होतात, त्यांचं प्लेसमेंट होऊन जातं. बाकीच्या कॉलेजेसमध्ये एवढं होत नाही. ऑब्व्हियसली प्लेसमेंट मिळवण्यासाठी मुलं पण त्या लेवलची पाहिजेत ना, मुलांनी पण तेवढा अभ्यास केलेला असला पाहिजे, त्यांचा परफॉर्मन्स तसा असला पाहिजे, बरोबर नाही? सांगा बघू. मग तरी देखील एखाद्या कॉलेजमधून मुलं प्लेस होत आहेत, मग ते कॉलेज तसं बेस्टच आहे. म्हणजे आता साताऱ्यात म्हटलं तर ज्ञानश्री इंजिनिअरिंग कॉलेज आहे, KBP आहे, अरविंद गवळी आहे, यशोदा आहे. मग इथली मुलं सुद्धा प्लेस होत आहेत. ओके, तर माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की तुम्ही या रेंजमधली 60 to 80 पर्सेंटाईल मधली मुलं आहेत ना, तुम्ही सर्च करा, तुमची लिस्ट वाढवा. फक्त छोट्या लिस्टवर अवलंबून राहू नका. म्हणजे मी काही मुलं अशी बघितलेत की जे ऑप्शन फॉर्म भरताना COEP, VJTI एवढे 3-4च कॉलेज आहेत ना टॉपचे, त्यांचंच फक्त नाव त्या लिस्टमध्ये असतं. असं करू नका, लक्षात घ्या, असं करू नका. लिस्टमध्ये ती नावं असू देत, पण लिस्टमध्ये अशी कॉलेजेस असले पाहिजेत 2 ते 3 तरी, की जिथे तुम्हाला 100% ॲडमिशन मिळेल. म्हणजे तो तणाव कुठला राहणार नाही. तर तणाव कुठला की फर्स्ट राऊंडला तुम्ही थोडीशीच लिस्ट असेल, ती पण टॉपचे कॉलेज असतील,
त्याप्रमाणे पर्सेंटाईल लास्ट इयर कट ऑफ प्रमाणे तुमचं नसेल तर कसं मिळेल ॲडमिशन? आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे मेन पॉईंट तुमच्या लक्षात घेण्याची गरज आहे की ऑप्शन फॉर्म हा अतिशय महत्वाचा आहे. लास्ट इयर कट ऑफ नुसारच तुम्हाला तो भरायचा आहे. आता पर्सेंटाईल कमी आहे पण आता काहीही करता येऊ शकत नाहीये. ओके, ॲन्सर की ज्यांनी डाउनलोड केले ओके त्यांना त्यांचे मार्क्स समजतील, पण आता ते फॉर्म्युला किती मुलं आहेत काय सगळा डाटा आपल्याला माहित नाहीये ना. आता फॉर्म्युला आपण अप्लाय कसं करायचं हे पण अवघड आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टीत विचार न करता तुम्ही काय करा, पहिली गोष्ट म्हणजे लिस्ट परफेक्ट करा. ओके, कॉलेजची ती मोठी करा थोडीशी. दुसरी महत्वाची गोष्ट मॅनेजमेंट. ओके, नुसते एम लिहितो मी. मॅनेजमेंट सीट्स असतात, प्रत्येक कॉलेजमध्ये असतात. मग काही कॉलेजेसमध्ये डोनेशन शिवाय ऍडमिशन नाही होणार. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल, तुमचे पालक तयारी असेल तर काही हरकत नाही म्हणतो मी. शक्यतो या गोष्टीला माझा नकार असतो. केबीपी साताऱ्यातील आमचं कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे, बारामतीचं विद्या प्रतिष्ठान आहे. या ठिकाणी मग डोनेशन्स न घेता पुन्हा त्यांचे सेपरेट राऊंड होतात. पण तुम्हाला गंमत सांगू का, अशा कॉलेजेसमध्ये सध्या विद्या प्रतिष्ठान बारामती किंवा आमचं केबीपी साताऱ्यातील तुम्हाला त्यांचा सेपरेट फॉर्म भरावा लागतो त्यांच्या मॅनेजमेंट जागासाठी. मग हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे मॅनेजमेंट सीट्सचा तुम्ही विचार करा. ओके, मी तुम्हाला सांगू का, CS IT सारखी डोनेशन घेत असतील, बाकीच्या ब्रांचसाठी डोनेशन घेतलं जाणार नाही. आहे त्या फीज मध्ये देखील त्या सीट्स प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे एखाद्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, सिव्हिल करायचं आहे, इलेक्ट्रिकल करायचं आहे, मग डोनेशनची गरजच नाही आहे. भलेही कमी स्कोर असू दे, अशाही त्या कॉलेजच्या जागा शिल्लक राहतात. चांगल्या चांगल्या कॉलेजमधल्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या जागा शिल्लक राहतात. मग तो एक चान्स आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, मॅनेजमेंटच्या नंतर मुलांचा प्रश्न आहे रिपीट करू का. मी तुम्हाला सांगू का, रिपीट आता विचारच करू नका, रिपीट करायचं का नाही करायचं ते. गरज नाही त्या विषयावर आता बोलण्याची. लक्षात घ्या, पहिला ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्या. जर एखादं चांगलं कॉलेज लकीली मिळालं, कारण शेवटी आपल्याला स्पॉट राऊंड आहेच ना. ओके, तिथं तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळण्याची शक्यता खूप आहे, लक्षात घ्या. मग अशा वेळेस ना कमी पर्सेंटाईल मिळालंय म्हणून नाराज होऊ नका. ओके, नेक्स्ट इयर रिपीट करायचं तुम्ही ठरवलं असेल तर आनंद आहे. का? कारण तुम्ही ठरवलं असणार, जेव्हा रिपीट करायचं तुम्ही ठरवताना बाळांनो, तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली कष्टाची तयारी ठेवता. ओके, तुम्हाला काय चुका झाल्या या सगळी जाणीव असते. आता माझ्याकडे जी गेल्या वर्षी काही रिपीटर मुलं होती त्या सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागलाय. हा, रिझल्ट चांगला लागलेला आहे. लास्ट इयरपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे. ओके, खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आता मुद्दा असा मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, हे सगळे डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत. आता CS घेऊ का IT घेऊ, मेकॅनिकल घेऊ का सिव्हिल घेऊ, कोणती ब्रांच घेऊ, हे सांगायला मी कोण आहे तुमच्यासाठी. ओके, माझं ऐकून तुम्ही तुमची ब्रांच डिसाईड करू नका. ते डिसिजन सर्वस्वी तुम्हाला घ्यायचं आहे. लक्षात आलं का. आता कसं आहे बघा, CET सेलकडून दरवर्षी चुका होत आहेत, यावर्षी पण झालेल्या आहेत, मुलं नाराज पण आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक सांगू का तुम्हाला मी, की मार्कांमधला डिफरन्स अतिशय कमी आहे पण पर्सेंटाईल मधला डिफरन्स खूप जास्त आहे. अशा पण केसेस भरपूर आहेत. म्हणजे 10-12 मार्काचा फरक आहे, पण पर्सेंटाईल मध्ये एकाला 80 आणि एकाला 30, 20, 16, 8, 0.5, 0.7 पर्सेंटाईल. एवढं कमी पर्सेंटाईल पण बऱ्याच मुलांना आहे. ओके, मग या मुलांना मी काय सांगतोय, नाराज होऊ नका. आता तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधल्या जागा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि पॉसिबल आहे. ओके, आता मी जेव्हा काउन्सिलिंगसाठी मुलांना भेटतो ना, पहिली गोष्ट मला जाणीव होते की मला कळालंय की मुलांना कॉलेजची नावं सुद्धा माहीत नाही आहेत. ओके, मग ही गोष्ट पहिला क्लिअर करा. तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करा की आपल्या महाराष्ट्रातली जी कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट तुम्ही कशी करा, गव्हर्नमेंट कॉलेज. आता मगाचा प्रश्न होता गव्हर्नमेंट कॉलेज, मग मी एका पालकांना विचारलं गव्हर्नमेंट कॉलेजला मिळते म्हणून तुम्ही अमरावतीला पाठवणार का आहे का स्टुडंटला. नाही, पश्चिम महाराष्ट्रातला मुलगा अमरावतीला जाण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात, पण एखादा पालक पाठवू शकतो. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना तुमची रिक्वायरमेंट पहिला बघितली गेली पाहिजे. हां, आमची तयारी आहे, मग जायला काय हरकत नाही. ओके, तुमच्या कट ऑफ तुमचं पर्सेंटाईल तिथलं लास्ट इयर कट ऑफ मॅच होत असेल, बऱ्यापैकी चान्सेस असतील आणि तुमची तयारी असेल तर जायला काय हरकत नाही. मग गव्हर्नमेंट कॉलेजची प्रायोरिटी ठेवा तुम्ही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नाही, प्रायव्हेटमध्ये पण बरं का, मी तुम्हाला सजेस्ट करतोय पुन्हा एकदा की फीजचा एक कॉलम तयार ठेवा.
जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे, दुर्दैवानं तुम्ही असं कॉलेज तुम्हाला मिळालं त्या ऑप्शन फॉर्ममधून, जेव्हा कॅप राऊंड झाल्यानंतर मिळालं पण ती फी तुम्ही अफोर्डच करू शकत नाही, मग अशा वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओचं मला सांगायचं काय, असू दे कमी स्कोअर, काय हरकत नाही आहे, लिस्ट तयार करा. ओके, प्रॉपर तुम्ही ती फील करा, मॅनेजमेंटसाठी एफर्ट्स घ्या, कॉलेजला व्हिजिट द्या, चौकशी करा, तुम्ही फिरा. लास्ट इयरला तसं नव्हतं, कोविडमुळे बरेचसे इश्यू होते, यावर्षी नाही आहे. तुम्हाला जायचंच आहे, कॉलेजमध्ये भेटायचंच आहे, लक्षात घ्या, वेळ काढा. ओके, शक्यतो तुमच्या पालकांना मी रिक्वेस्ट करतोय, पॉसिबल असेल तर वेळ काढाच, कॉलेजना व्हिजिट देणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट थ्रू जर ॲडमिशन होत असेल विदाउट डोनेशन तर घ्यायला काय हरकत नाही आहे. ठीक आहे मग मित्रांनो, ऑल द बेस्ट, धन्यवाद.